बारामती तालुक्यात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे। पिंपळी लिमटेक जवळ नीरा डावा कालव्याला भगदाड पडल्याची घटना घडली आहे। दरम्यान या कालव्याचं पाणी नागरिकांच्या घरात आणि शेतांमध्ये सुद्धा शिरलंय। आपण पाहू शकतो अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन त्यामुळे नागरिकांना केलं जात आहे। किती भयंकर पद्धतीनं हा प्रवाह पाण्याचा या ठिकाणी आहे की भगदाड पडल्यामुळे हा मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह त्या ठिकाणी पाहायला मिळतोय। नीरा कालव्याला हे भगदाड पडले आणि त्यामुळे नागरिकांच्या घरांमध्ये आणि शेतांमध्ये सुद्धा हे पाणी आता शिरतंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल? मोठ्या प्रमाणात या ठिकाणी घरांमध्ये आणि शेतांमध्ये पाणी शिरतंय अशी माहिती प्रदीप मिळते। काय अधिकचे अपडेट्स आहेत त्या ठिकाणचे? खरं तर सकाळपासून जे आहे बारामती तालुक्यामध्ये जोरदार पाऊस जो आहे तो पडतोय। याला अतिवृष्टी म्हणावी लागेल। मात्र गेल्या 3 तासांपासून पडलेल्या पावसामुळे जे आहे ते बारामतीमधला नीरा डावा कालवा जो आहे तो लिमटेक या गावाजवळ फुटलेला आहे। आणि आपण पाहतोय की कालव्यामधून जोरदार पाणी जे आहे ते शेतांना आणि वस्त्यांमध्ये जातंय। त्यामुळे प्रशासनाकडून सुद्धा आवाहन करण्यात येतंय की पाऊस जोराचा सुरू आहे, त्यामुळे घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं जातं। मात्र आपण पाण्याचा वेग जर पाहिला तर त्या पाण्याच्या वेगामुळे आपण पाहतोय की शेतीचं सुद्धा नुकसान जे आहे ते सुद्धा मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे। बारामती बरोबरच दौंड असेल, भिगवण आजूबाजूच्या परिसरामध्ये सुद्धा पावसाची जी आहे सकाळपासून जोरदार हजेरी आहे। त्यामुळे सोलापूर पुणे महामार्गावरती सुद्धा पाणी साचलेलं आहे। मात्र दुसऱ्या बाजूला बारामती तालुक्यामधल्या लिमटेक या गावाच्या जवळ हा बारामतीचा जो नीरा डावा कॅनॉल आहे तो फुटलेला आहे। त्यामुळे तिथल्या आजूबाजूच्या लोकांना जे आहे ते प्रशासनाकडून आवाहन केलं जातंय, काळजी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाकडून करण्यात येते। मात्र आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर पाण्याचा वेग आपल्याला लक्षात येतोय। यावरून आपण पाहतोय की पावसाची तीव्रता जी आहे ती आपल्याला नक्की लक्षात येईल आणि पडलेल्या अतिवृष्टीमुळे आपण पाहतोय की नीरा डावा कालवा जो आहे तो फुटलेला आपल्याला पाहायला मिळतो। नक्कीच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे लोकांनी काळजी घ्यावी असं आवाहन केलं जात आहे।